नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर. माझ्या YouTube चॅनल मॅथराज अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचा लेसन, जो महाराष्ट्र बोर्ड असेल, सीईटी असेल किंवा जेडब्ल्यू असेल, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा लेसन आहे. त्या लेसनचं नाव आहे डिफरन्शिएशन. तर बघा, आजपासून आपण डिफरन्शिएशन शिकणार आहोत. डिफरन्शिएशन यालाच आपण डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतो. आणि डेरिव्हेटिव्ह हा जो लेसन आहे, आता नेमका डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो? एखाद्या जर क्वांटिटी असेल, त्याचा इन्स्टंटेनियस चेंज विथ रिस्पेक्ट टू अनदर क्वांटिटी. जर एखाद्या क्वांटिटीमध्ये थोडासा खूप छोटासा जर बदल होत असेल दुसऱ्या क्वांटिटीमुळे, तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. बघा, द इन्स्टंटेनियस change in one quantity with respect to another quantity, with respect to another quantity is called derivative. ज्या एखाद्या क्वांटिटीमध्ये दुसऱ्या क्वांटिटीमुळे खूप छोटासा जर बदल होत असेल, तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आणि ही जी कन्सेप्ट आहे डेरिव्हेटिव्ह, याला सर्वप्रथम सर आयझॅक न्यूटन यांनी 1700 मध्ये, म्हणजे कोणत्याही कन्सेप्टवर आधारित नसताना किंवा इंडिपेंडेंटली त्याला मांडलं होतं किंवा त्याला डेव्हलप केलं. आणि त्याच्यानंतर लिबनिट्झ या शास्त्रज्ञाने त्याच्यावर काम केलं आणि सर्वांच्या पुढे त्याला मांडलं किंवा थेरॉटिकली तिला लिहिलं. हे बघा, डेरिव्हेटिव्ह इज डेव्हलप्ड बाय सर आयझॅक न्यूटन इंडिपेंडेंटली अँड लिबनिट्झ इन 17th century. याच्यामध्ये न्यूटन या शास्त्रज्ञाने डेरिव्हेटिव्ह हा डेव्हलप केला इंडिपेंडेंटली, म्हणजे कशाचाही आधार नसताना त्याला फक्त डेव्हलप केलं. आणि नंतर लिबनिट्झ या शास्त्रज्ञाने त्याच्यावर काम केलं आणि हे सर्व 17th century मध्ये झालेलं आहे. तर त्याच्यानंतर बघा, हा जो लेसन आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर खूप छोटे छोटे चेंज, म्हणजे बघा, स्पीड याच्यामध्ये छोटासा चेंज मीन्स स्मॉल चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे हा लेसन जो आहे डेरिव्हेटिव्ह हा स्पीड मोजण्यासाठी किंवा ॲक्सेलरेशन असेल, आपल्या बिझनेसमध्ये असेल, किंवा आता सध्या एआय हा खूप म्हणजे ग्रोथ होत आहे याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्हचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि त्याच्यानंतर फायनान्स असेल किंवा इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्हचा खूप महत्त्वाचा योगदान आहे. बघा, हा जो डेरिव्हेटिव्ह आहे याचं वेटेज परीक्षेला महाराष्ट्र बोर्डाला विथ ऑप्शन हा लेसन 9 मार्काला विचारला जातो ऑप्शन सहित. आणि त्याच्यावर कमीत कमी 2 ते 4 क्वेश्चन येतात. 2 ते 4 क्वेश्चन तुम्हाला 9 मार्काला येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सीईटी मध्ये, महाराष्ट्रात सीईटी जे होते त्याच्यामध्ये पूर्ण डेरिव्हेटिव्ह पैकी 6% त्याचा पोर्शन विचारला जातो. आणि त्याच्यामध्ये 6% म्हणजे 5 ते 7 क्वेश्चन त्याच्यावर येतात. आणि 6% पैकी 20% हा 11वीचा असतो. आणि त्याच्यानंतर 12वीचा 80% विचारला जातो. आणि त्याच्यावर क्वेश्चन 5 ते 7 क्वेश्चन विचारले जातात सीईटी मध्ये, हा पूर्ण 5 ते 7 क्वेश्चन. आणि जेडब्ल्यू मध्ये 5 ते 6% तुम्हाला याचा पोर्शन विचारला जातो. डेरिव्हेटिव्ह आणि त्याचे ऍप्लिकेशन असतात. आणि त्याच्यावर 2 ते 4 क्वेश्चन तुम्हाला जेडब्ल्यू मेन्सला त्याच्यावर 2 ते 4 क्वेश्चन विचारले जातात. बघा, याच्यानंतर डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन अशी आहे: इफ लिमिट ॲज x टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h एक्झिस्ट. जर या ठिकाणी हे जे लिमिट आहे, हे फंक्शनचं लिमिट f ऑफ x या फंक्शनचं लिमिट, असं लिमिट ॲज x टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h हे जर एक्झिस्ट होत असेल, देन धिस लिमिट इज कॉल्ड, तर त्या म्हणजे तो जो लिमिट आहे त्याला आपण असं म्हणतो द डेरिव्हेटिव्ह ऑफ f. तर तो जो फंक्शन आहे, फंक्शन f असतो, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे असं आपण म्हणतो विथ रिस्पेक्ट टू x. त्या फंक्शनचा f या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x अँड इज डिनोटेड बाय f डॅश ऑफ x. आणि त्याला आपण
एफ डॅश ऑफ एक्स यानं डिनोट करतो. आणि नंतर बघा द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन युजिंग, म्हणजे दिलेलं फंक्शन जे आहे एफ, the derivative of function f using limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h is called finding its derivative from first principle. हे जे फंक्शन आहे याला आपण f फंक्शन f जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण या लिमिट ॲज h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x upon h यानं जर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर त्याला आपण असं म्हणतो फाइंडिंग इट्स डेरिव्हेटिव्ह फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल, त्याला आपण असं म्हणतो. तर बघा नेक्स्ट बघा त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन. स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो त्याचे डायरेक्टली फॉर्म्युले आहेत. तर बघा जेव्हा फंक्शन इथं फंक्शन आहे आणि इकडे त्याचा डेरिव्हेटिव्ह बघा, जर फंक्शन x रेस टू n असेल, x चा पॉवर n जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. नंतर जर फंक्शन हे कॉन्स्टंट असेल म्हणजे त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये x नसेल किंवा त्याचा x म्हणजे व्हेरिएबल जर नसेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो बघा k म्हणजे कॉन्स्टंट आहे इथं, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. त्याच्यानंतर जर फंक्शन sin x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो cos x. जर फंक्शन cos x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन एक्स असतो, मायनस साइन एक्स. नंतर cos नंतर tan फंक्शन जर आलं तर tan फंक्शन जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x, sec स्क्वेअर x. tan नंतर cot, जर फंक्शन cot x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस cosec स्क्वेअर x, मायनस cosec स्क्वेअर x. cot नंतर sec, जर फंक्शन sec x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो sec x इंटू tan x, sec x इंटू tan x. त्याच्यानंतर sec x नंतर cosec x असतो. जर फंक्शन cosec x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस cosec x इंटू cot x. आणि त्याच्यानंतर जर फंक्शन एक्सपोनेन्शियल असेल म्हणजे e रेस टू x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तेच फंक्शन असतं म्हणजे e रेस टू x च राहतो. त्याच्यानंतर जर फंक्शन a रेस टू x असेल किंवा a रेस टू x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो a रेस टू x इंटू log x. आणि नंतर जर फंक्शन लॉग मध्ये असेल म्हणजे log x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन x येतो, 1 अपॉन x. त्याच्यानंतर आता तर बघा यानंतर आपल्याला शिकायचंय रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह काय असतात बघा. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह बघा. डेरिव्हेटिव्हचे काही रूल आहेत, महत्वाचे आहेत, आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी लागतात बघा. जर म्हणजे इफ u and v are differentiable functions of x comma k is a constant, k is a constant, then तर त्याच्यामध्ये बघा आता फर्स्ट रूल आहे, जर हे दोन फंक्शन बघा y इक्वल टू, जर हे दोन फंक्शन एकमेकाच्या ऍडिशन मध्ये आले म्हणजे बेरजे मध्ये आले म्हणजे u प्लस v असं जर आलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो देन dy बाय dx
इक्वल टू, आता आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा u चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x आणि नंतर त्याच्या ऍडिशन मध्ये v चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे असं येईल du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. म्हणजे u फंक्शन आणि v फंक्शन याचा दोघाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा आणि नंतर त्याची ऍडिशन करायची. सेकंड रूल आहे, जर ते दोन फंक्शन सबट्रॅक्शन मध्ये आले एकमेकांच्या, तर बघा y इक्वल टू u मायनस v, देन याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा सेम, फक्त इथं मायनस आलेला आहे, म्हणजे dy बाय dx इक्वल टू du अपॉन dx मायनस dv अपॉन dx असा येतो. त्याच्यानंतर जर ते फंक्शन एखाद्या कॉन्स्टंटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आलं, कोणतंही एखादं फंक्शन, तर त्याला आपण असं लिहितो, थर्ड नंबरचा रूल आहे, इफ y इक्वल टू k इंटू u किंवा v असेल, देन इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx इक्वल टू कॉन्स्टंटचा जर त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये फंक्शन आलं तर कॉन्स्टंट तो जशाला तसा राहतो, इथं झिरो होत नाही. झिरो फक्त जर तो एकटाच फंक्शन कॉन्स्टंट जर असेल त्यावेळेस तो झिरो होतो, पण त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जर एखादा फंक्शन आलं तर त्यावेळेस तो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेताना तो कॉन्स्टंट जशाला तसा राहतो आणि फक्त u चा डेरिव्हेटिव्ह येतो, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यानंतर जर u आणि v हे दोन फंक्शन एकमेकाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आले तर बघा रूल चौथा, इफ y इक्वल टू u इंटू v, देन जर u आणि v एकमेकाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आले तर देन यांचा डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय dx इक्वल टू, या ठिकाणी फर्स्ट फंक्शन जशाला तसा राहतो आणि सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे u इंटू dv अपॉन dx, या ठिकाणी प्लस येतो, नंतर प्लस आणि सेकंड फंक्शन इथं जशाला तसं राहतो आणि नंतर फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे v इंटू du अपॉन dx. हे झालं मल्टिप्लिकेशनचं. मल्टिप्लिकेशन नंतर असतो डिव्हिजन. जर ते दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये आले, एवढं लिहून घ्या, इफ y इक्वल टू u अपॉन v, म्हणजे ह्याच्यामध्ये डिव्हिजन मध्ये जर आले तर देन dy बाय dx इक्वल टू, याचा फॉर्म्युला असा आहे, इथं हे जे डिव्हिजन मधले किंवा डिनॉमिनेटरचे जे फंक्शन आहे छेदाचं, ते इथं जशाला तसं राहतं आणि पहिल्या फंक्शन जे आहे किंवा अंशस्थानाचं फंक्शन u आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे du अपॉन dx, पुन्हा इथं मायनस येतो, भागाकार असल्यानंतर मायनस येतो आणि गुणाकार जर असेल तर तिथं प्लस येतो, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं मग अंशस्थानाचं फंक्शन जशाला तसं म्हणजे u इंटू dv अपॉन dx, आणि छेदामध्ये हे जे खालचं जे फंक्शन आहे v त्याचा वर्ग होतो म्हणजे v स्क्वेअर. आणि जर फंक्शन असं आलं म्हणजे सहावा रूल आहे बघा, इफ y इक्वल टू, तीन फंक्शन एकमेकाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आले, तीन फंक्शन म्हणजे u इंटू v इंटू w, हे जर तीन फंक्शन एकमेकाच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आले तर त्याला असं सॉल्व्ह करायचं, देन dy बाय dx इक्वल टू, बघा इथं काय होतंय, हे जे पहिले दोन फंक्शन आहेत त्याला जशाला तसं ठेवायचं, म्हणजे इथे येईल u इंटू v आणि शेवटचं जे फंक्शन आहे w त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dw अपॉन dx. इथं प्लस येतो, गुणाकार म्हणल्यानंतर प्लस असतो, लक्षात ठेवायचं. नंतर हे पहिलं फंक्शन आणि शेवटचं फंक्शन जशाला तसं राहतो आणि दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं u इंटू w इंटू dv अपॉन dx, पुन्हा प्लस. आता इथं दुसरं आणि तिसरं फंक्शन जशाला तसं राहतं आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे असं येईल v इंटू w इंटू du अपॉन dx. हे झाले डेरिव्हेटिव्हचे महत्वाचे रूल्स. किती? 6 रूल्स आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. याच्यावर आपल्याला खूप असे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. बघा, तर याच्यानंतर खूप महत्वाचा एक थेरम आहे. खूप महत्वाचा म्हणजे हा थेरम परीक्षेला सुद्धा येऊ शकतो तुम्हाला.
म्हणजे महाराष्ट्र बोर्ड जे आहे त्याला परीक्षेला सुद्धा येऊ शकतो. तर बघा थेरमचं स्टेटमेंट असं आहे, इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. जर हे फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ यू हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, यू न डिफरन्शिएट होतो, अँड u इक्वल टू जी ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, आणि हे जे फंक्शन आहे ते पण डिफरन्शिएबल फंक्शन आहे x साठी किंवा x सच दॅट द कॉम्पोजिट फंक्शन y, त्याचं जे कॉम्पोजिट फंक्शन आहे त्या दोघांचं मिळून y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे त्याचं कॉम्पोजिट फंक्शन जे आहे y इक्वल टू एफ ऑफ यू आणि u इक्वल टू जी ऑफ x याचं कॉम्पोजिट फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ x हे फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू x, त्यांनी असं सांगितलंय आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय. देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. तर बघा प्रूफ मध्ये बघू आपण. प्रूफ सर्वप्रथम आपल्याला दिलेले जे काही स्टेटमेंट मध्ये फंक्शन आहेत ते घेऊ. गिव्हन फंक्शन्स आर y equal to f of u and u equal to g of x, हे दोन आपल्याला फंक्शन दिलेले आहेत स्टेटमेंट मध्ये. आणि या ठिकाणी आता खूप महत्वाचं बघा, u हे फंक्शन कॉन्स्टंट नसायला हवं, कारण ते जर कॉन्स्टंट असेल तर या ठिकाणी du अपॉन dx हे म्हणजे झिरो होऊन जातो, पूर्ण जी टर्म आहे मग ती dy बाय dx ही झिरो होऊन जाते. तर आपल्याला इथं सांगावं लागेल की u जे फंक्शन आहे ते झिरो नाही, किंवा असं मग झिरो म्हणजे ते कॉन्स्टंट नसल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो येत नाही, जर ते कॉन्स्टंट असेल तर तो झिरो येतो. मग असं घ्या, वी अज्युम दॅट the function u is not a constant function. त्याच्यानंतर बघा let dou y and dou u. बघा या ठिकाणी डो हे जे हे याला आपण डो म्हणतो, हे जे नोटेशन आहे याला डो म्हणतो. डो y अँड डो u म्हणजे याच्यामध्ये खूप छोटीशी बघा पुढे बी द increment in आता याच्यामध्ये इन्क्रीमेंट झालेले, इन्क्रीमेंट इन y अँड u respectively corresponding to the function x, corresponding to the increment dou x in x. म्हणजे या ठिकाणी डो y म्हणजे आहे बघा y जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये छोटीशी झालेली इन्क्रीमेंट, आणि डो यू म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा u मध्ये झालेली इन्क्रीमेंट, याचं आपण नोटेशन घेतो. डो y म्हणजे y मध्ये झालेली इन्क्रीमेंट आणि डो यू म्हणजे u मध्ये झालेली इन्क्रीमेंट विथ रिस्पेक्ट टू किंवा करस्पॉन्डिंग टू द इन्क्रीमेंट डो x इन x मध्ये झालेली इन्क्रीमेंट डो x. तर नेक्स्ट बघा, नाव तर आपल्याला माहित आहे नाव y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. y is a differentiable
डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, आपल्याला स्टेटमेंट मध्ये दिलेलं होतं डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड, आणि यू हे एक्स न डिफरन्शिएबल आहे असं दिलेलं आहे, अँड यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स हे म्हणजे यू हे फंक्शन एक्स न डिफरन्शिएबल आहे असं तिथं दिलेलं आहे, स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. तर बघा, देअरफॉर डेफिनेशन नुसार dy बाय du इक्वल टू ह्याची डेफिनेशनच आहे लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0. तर याचं हे म्हणजे dy बाय du असं येतं लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 डो y अपॉन डो यू, आणि दुसरं आहे हे झालं dy बाय du, आणि त्याच्यानंतर du अपॉन dx घ्यायचं आपल्याला. तर त्याचा मग डेफिनेशन अशी येईल du अपॉन dx इक्वल टू लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 डो यू अपॉन डो एक्स, याला आपण इक्वेशन 1 देऊ. त्याच्यानंतर बघा, आणि आपल्याला अजून हे पण माहित आहे ऑल्सो लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 डो यू बिकम्स, किंवा डो यूला आपण असं घेऊ शकतो डो यू इक्वल टू, आता हे जे डो यू आहे त्याला आपण असं लिहू शकतो लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0, किंवा इथं आपण याला असं डायरेक्टली असं घेऊ अगोदर डो यू टेन्स टू 0, याच्या हे जे डो यू आहे त्याच्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आपण डो एक्स लिहू शकतो, म्हणजे डो यू अपॉन डो एक्स इंटू डो एक्स. आणि याला जर आपण सेपरेट केलं तर असं येईल मग लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 डो यू अपॉन डो एक्स, इथं सॉरी डो एक्स येईल इंटू लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 इंटू डो एक्स. आणि आपल्याला माहित आहे जर एखादा हा जो हे जे लिमिट आहे लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 इंटू डो एक्स, याचं लिमिट 0 येतो, म्हणजे ही जी टर्म आहे ती 0 होते. आणि असं येईल मग डायरेक्टली याला 0 घेऊ, म्हणजे लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 इंटू डो यू इक्वल टू 0 येतो. आणि बघा मग असं घ्या ॲज जर लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 आहे, लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 ऑफ डो यू हे जर 0 असेल तर बघा ॲज डो यू टेन्स टू 0 देन डो एक्स टेन्स टू 0 असतो. याला आपण इक्वेशन 2 देऊ. बघा नाव आता आपल्या डेफिनेशन नुसार किंवा दिलेले जे फंक्शन आहे त्याला असं घेऊ आपण डो वाय अपॉन डो एक्स इक्वल टू, मग याला आपण असं लिहू शकतो डो वाय अपॉन डो यू इंटू डो यू अपॉन डो एक्स. तर बघा नेक्स्ट मग टेकिंग लिमिट डो एक्स टेन्स टू 0 वी गेट, तर या ठिकाणी असं येईल मग लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 डो वाय अपॉन डो एक्स इक्वल टू लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0, आणि या पूर्ण फंक्शनचा अगोदर घेऊ. बघा तर असं येईल मग डो वाय अपॉन डो यू इंटू डो यू अपॉन डो एक्स. आता याला आपण सेपरेट करून घेऊ. सेपरेट करणं म्हणजे बघा असं येईल तिथं तर बघा इथं याचं सेपरेट लिमिट आणि त्याचं सेपरेट लिमिट घ्यायचं, म्हणजे लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 इंटू डो वाय अपॉन डो यू इंटू लिमिट ॲज
डो एक्स टेन्स टू 0 डो यू अपॉन डो एक्स. तर बघा या ठिकाणी हे जे फंक्शन आहे डो वाय अपॉन डो एक्स आहे, सॉरी इथं डो यू आहे, चुकून झालं एक्स. तर या ठिकाणी हे जे आता या ठिकाणी तुम्हाला लिमिट लिहावं लागतं कारण एक्स हे फंक्शन इथं अब्सेंट आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डो यू घ्यावा लागतो, म्हणजे असं येईल लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 डो वाय अपॉन डो यू इंटू लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 डो यू अपॉन डो एक्स. आणि फ्रॉम फर्स्ट इक्वेशन बघा, पहिलं जे इक्वेशन होतं सेकंड इक्वेशन, फ्रॉम सेकंड इक्वेशन या ठिकाणी असेल लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 इंटू डो वाय बाय डो एक्स. फ्रॉम इक्वेशन सेकंड, फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट, दुसऱ्या इक्वेशन मध्ये असं होतं बघा, dy बाय dx इक्वल टू लिमिट ॲज डो एक्स टेन्स टू 0 dy बाय dx. म्हणजे हे जे फंक्शन आहे त्याला आपण dy बाय dx असं लिहू शकतो. dy बाय dx इक्वल टू हे जे फंक्शन आहे लिमिट ॲज डो यू टेन्स टू 0 डो वाय अपॉन डो यू इक्वल टू dy बाय du. इथे येईल मग dy बाय du इंटू, आणि हे जे फंक्शन आहे त्याला आपण du अपॉन dx असं लिहू शकतो, du अपॉन dx. तर नंतर बघा या ठिकाणी असं लिहा, सिन्स y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ डिफरन्शिएबल therefore y is differentiable function of x आणि या ठिकाणी जे आपल्याला प्रूफ करायचं होतं ते प्रूफ झालं, म्हणजे dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx हे आपलं प्रूफ झालेलं आहे. तर बघा पुढं आपल्याला पाहायचंय डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कॉम्पोजिट फंक्शन. काही महत्वाचे कॉम्पोजिट फंक्शन्स आहेत त्याचा आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह बघायचे आहेत. या ठिकाणी आपण घेतलंय बघा फंक्शन y, याला थोडंसं y आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. तर आता कॉम्पोजिट फंक्शन तुम्ही आताच बघितलं कसं असतंय बघा. या ठिकाणी घेतो मी पहिलं कॉम्पोजिट फंक्शन आहे f ऑफ x रेस टू n. आता याचा डेरिव्हेटिव्ह येतो, हा जो n आहे हा n इकडे येतो. आता जसं आपण x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह घेतला सेम त्याच प्रकारे घ्यायचा अगोदर, म्हणजे n इंटू f ऑफ x रेस टू n मायनस 1, आणि त्याच्यानंतर हे जे फंक्शन आहे f ऑफ x त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आपल्याला, म्हणजे इथं येईल f डॅश ऑफ x, आणि f ऑफ x चा आपण डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x ना असं डिनोट करतो, म्हणजे f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x हे आहे फर्स्ट झाला. त्याच्यानंतर जर बघा अंडर रूट f ऑफ x, जर वर्गमुळामध्ये f ऑफ x आला तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो याचा 1 अपॉन 2 रूट f ऑफ x. आता हे फक्त वर्गमुळात x जो आला होता त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. त्याच्यानंतर आपल्याला f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतो, म्हणजे या ठिकाणी येईल f डॅश ऑफ x त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असा 1 अपॉन 2 रूट f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. त्याच्यानंतर आहे जर फंक्शन असं आलं 1 अपॉन f ऑफ x रेस टू n, तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो बघा. आता याचा डेरिव्हेटिव्ह असा असतो मायनस 1 अपॉन f ऑफ x रेस टू n प्लस 1. इथं प्लस होतो, इथं मायनस होत नाही. जर फंक्शन डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानी असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 1 भागिले f ऑफ x, आणि त्याचा जो n आहे पॉवर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 ऍड करायचं, म्हणजे अधिक मध्ये 1 घ्यायचा आहे, आणि नंतर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह त्याच्या गुणाकारामध्ये येईल, म्हणजे वरच्या f डॅश ऑफ x. त्याच्यानंतर जर फंक्शन साइन ऑफ f ऑफ x जर असेल तर बघा 4 नंबरचा आहे साइन ऑफ f ऑफ x. फंक्शन हे साइनचा आहे आणि त्याचा f ऑफ x हा त्याचा अँगल असेल तर बघा असं येईल. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस येतो, कॉस ऑफ f ऑफ x, कॉस ऑफ f ऑफ x
आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे हे जे एफ ऑफ एक्स आहे त्याचा, म्हणजे त्याच्या गुणाकारामध्ये असेल एफ डॅश ऑफ एक्स. कॉस नंतर साइन नंतर कॉस असतो बघा 5 नंबरचा कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. तुम्हाला माहित आहे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता मायनस साइन एक्स, तर या ठिकाणी येईल मग मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स येतो, मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स. आणि त्याच्यानंतर हे जे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आपल्याला, म्हणजे गुणाकारामधील एफ डॅश ऑफ एक्स. बघा पुढं मग बघा नंतर 6 नंबरचा आहे कॉस नंतर टॅन ऑफ एफ ऑफ एक्स. आणि आपल्याला माहित आहे टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे इथे येईल सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. आणि नंतर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, त्याच्या गुणाकारामध्ये येतो एफ डॅश ऑफ एक्स. बघा टॅन एक्स नंतर टॅन ऑफ एफ ऑफ एक्स नंतर कॉट ऑफ एफ ऑफ एक्स, इथं 7 नंबरचा कॉट ऑफ एफ ऑफ एक्स. बघा कॉटचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येतो, तर या ठिकाणी असेल मग मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स येतो, एफ डॅश ऑफ एक्स. बघा कॉट नंतर सेक, आठवा सेक एफ ऑफ एक्स. बघा सेकचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स, सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स. आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे येईल एफ डॅश ऑफ एक्स. बघा सेक नंतर कोसेक एफ ऑफ एक्स, 9 नंबरचा कोसेक एफ ऑफ एक्स. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, तर या ठिकाणी असेल मग मायनस कोसेक एफ ऑफ एक्स, कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स. आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे जे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कंपल्सरी घ्यावाच लागतो. त्याच्यानंतर ए रेस टू एफ ऑफ एक्स, 10 नंबरचा बघा ए रेस टू एफ ऑफ एक्स. तर याचा ए रेस टू एक्स जो होता त्याचा डेरिव्हेटिव्ह होता ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. याचा पण सेम येईल, फक्त इथं एफ ऑफ एक्स आलेला आहे, तर बघा त्याचा डेरिव्हेटिव्ह असा होतो ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए येतो. आणि याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स येतो. बघा आणि याच्यानंतर पुढचं फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन, 11 नंबरचा, म्हणजे ई रेस टू एफ ऑफ एक्स जर असेल तर या ठिकाणी एक्सपोनेन्शियल फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो जशाला तसा येतो, म्हणजे ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स येतो, इथे येईल ई रेस टू एफ ऑफ एक्स. आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येईल एफ डॅश ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॉग. जर फंक्शन लॉग मध्ये असेल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असं जर असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एफ ऑफ एक्स, 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅशचा म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. त्याच्यानंतर शेवटचा आहे 13 नंबरचा लॉग टू द बेस ए इंटू एफ ऑफ एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो बघा 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए. आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतो एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स. आणि या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये काही महत्वाचे लॉगचे जास्त नाहीत पण 2 आहेत बघा रूल्स आहेत ते. जर लॉग ऑफ ए इंटू बी आलं तर त्याला आपल्याला असं लिहावं लागतं लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी. आणि जर लॉग ऑफ
A/B जर आलं म्हणजे डिव्हिजन जर आलं तर याला आपल्याला log A मायनस log B असं लिहावं लागतं. हे एकदम बेसिक आहेत हे आणि हे आपल्याला यूज होणार आहे. ज्यावेळेस दुसरे येतील त्यावेळेस मी तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगेल. आता या ठिकाणी आज थांबू.